बसून बसून कंटाळा आलेला, असं काहीतरी क्रिस्पी आणि असं चरचरीत खायचा मूड झाला, तर म्हटलं का नाही भजी बनवूयात. कांदे भजी आणि चहा, क्या ही बात आहे. त्यासाठी कांदे बारीक चिरून घेतले, त्यानंतर जिरे आणि ओवा क्रश करून टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ. आणि या ठिकाणी मी 2 मिरच्या बारीक कुटून घातलेल्या आहेत, मला झणझणीत हवी होती त्यासाठी. त्यानंतर थोडासा गोडा मसाला, हळद आणि बेसन पीठ जितकं लागेल त्याप्रमाणे थोडं थोडं मिक्स करत जायचं आहे. आणि जे कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही आहेत त्या लोकांनी पहिला सबस्क्राईब करायचं आहे, कारण असेच खूप नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. छान आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल ॲड करायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यातलं 1 चमचा तेल आपल्याला बॅटरमध्ये घ्यायचं आहे, त्यामुळे भजी अजून क्रिस्पी व्हायला मदत होते. या पद्धतीने भजी सोडायचे आहेत. अंगठ्याच्या सहाय्याने मध्ये थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे ते चपटी होतात आणि जास्त क्रिस्पी बनतात. आणि अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचं आहे. भजीचा एक घाणा तयार झालेला आहे, दुसरा बनतोय तोपर्यंत मी इथं चहा बनवते. मस्त आलं वेलची टाकून चहा बनवलेला आहे. चहा आणि भजी घेऊन खाऊन संपतच होते तोपर्यंत विधू उठली आणि झोपेतून उठल्या उठल्या सकाळ असो किंवा दुपार आम्हाला मम्माला मिठी मारूनच बसायचं असतं. सो या ठिकाणी विधू बसलेली आहे आणि यासोबतच व्हिडिओ संपूया. बाय.